हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर खूप सुंदर वाटते. सुंदर वाटण्याचं अजून एक कारण तुमच्याशी शेअर करणार आहे. पण बघा ना किती सुंदर दिसतंय. दिवस मावळला आहे आता. आणि माझा कचरा भरून टाकायचा राहिला गायांखालचा. तर दिवस मावळ्याच्या नंतर टाकत नाहीत ना, म्हणून तसंच ठेवलं आहे. तर आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते. कसलं सुंदर दिसतंय माझं घर. प्रिटी एकदम. बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता. तर हे असं आहे अंगण. आणि मी आज अंगणाची तकटून साफसफाई केली. खरं तर आमच्याकडं मुरुम आहे सगळा इथं जमिनीवर, त्याच्यामुळे झाडलोट केली तरी दिसत नाही. आणि सगळ्या झाडांचा पालापाचोळा गोळा करून इकडे एक ढीग जाळलाय. आणि अजून एक ढीग दाखवते तुम्हाला. तर आठवड्यातून एकदा असं झाडत असते बरं का. तर तिकडे बोथाचा कागद पडलाय. आणि बघा एवढा ढीग आहे. दिसताना दिसतोय बारीक, पण लय मोठा ढीग आहे हा. बघायचं का केवढा आहे. हे बघा केवढा आहे. इतका मोठा ढीग आहे. आता हा जाळून टाकते. काय करावं, गुरांनी वैरणीने दारात साफसफाईच राहत नाही. इथं कचरा थोडा गोळा करून ठेवलेला आहे. म्हणजे बारीक बारीक शेणकुडा असतं ना ते. आणि ते आता उद्या सकाळच टाकावं लागणार आहे. कारण दिवस मावळल्यावर कचरा टाकत नाहीत उकिरड्यावर. म्हणजे गुरांच्या खालचा तरी किमान. घरातला आपण बाहेर टाकत नाही तर गुरांचा कसा टाकायचा उकिरड्यावर. आणि उकांडरा म्हणतो. थोडं बाजूला सरकवून ठेवते, नाहीतर गायनी सुसू केली म्हणजे गाय मुतली की सगळं भरून जाईल. सकाळ भरायला पण यायचं नाही मग. तर चला आपण तो ढीग पण पेटवून देऊया आता. भांडी वगैरे घासून काढली आणि झाडलोट केली सगळी. चिंटी बघा कशी वट्यावर घाण करते. काय करावं, या चिंटीला एक बरं वाटत नाही आमच्या. एक साजनी या कुळाक्षणी. 1 मिनिटाच्या आत पेट घेईन ते. सगळ्या झाडाचा पालाच पडलेला आहे. पानगळती चालू झाली ना आता. सेल्फी घेत होती. सेल्फी हाय लागते. पण इथं मी बरेच वेळा ढीग करून पेटवत असते आणि वर झाडाला हाय लागते. पण आता काय नवीन पाणी फुटणारच आहे कधीतरी. नाही एवढा काय विचार करायचा आहे त्याच्यात. बापरे, कुठपर्यंत जातात ठिणग्या. रे 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 लय हाय लागायला लागली झाडाला. ढीग थोडा बारका करायला पाहिजे होता खरं तर.
इकडं उभं राहायला लागतं पेटवलं की कधी पण, कारण इकडचं चिपाडचा ढीग जर पेटला तर मग तर आवरायचंच नाही. सगळा माळ वाळून गेलाय, कुठवर बी जाळ जाईन आणि कुठपर्यंत पण जळ्या पिपर जळून जाईन आमची अख्खी सगळी. हे माझं सुंदर सुंदर घर कसं छान दिसतंय. लय हाय लागली झाडाला. मुरमाड जमीन आहे ना आमच्याकडची, खड्यांमुळे झाडतात येत नाही नीट. आलं विजत, संपत आला जाळा आता. आणि अजून धुराचा पण एक फायदा होतो, मच्छर राहत नाहीत. तसं आमच्या इथं मच्छर नाहीत, हवेशीर जागा आहे ना पटांगणात, त्याच्यामुळे मच्छर नाहीत आमच्याकडं. पण तरी बी गुरांजवळ धूर झाला म्हणजे चांगलं असतं जरा. पण रोज नाही बाबा करत. रोज एवढं कधी झाडायचं. कसलं भारी दिसते वातावरण. काय ती झाडी, काय ती झाड, काय ती घर, लय मस्त दिसते. प्रत्येक स्त्रीला वाटतं आपलं घर सुंदर दिसावं, अंगण दिसावं सुंदर. आणि घराची कळा अंगण सांगतो, पण आमचं अंगणाला नीट करता करता माणूस दमून जाते. संपत आला जाळा आता, एवढा अंश नाही राहिला. लय मोठा जाळा असेल तर वर उभं राहावं लागतं तिथं, कारण हाय कोणीकडे जायला सांगता येत नाही ना म्हणून. तर आता काय करते, शेण तसंच ठेवायचं, काय करायचं, पाटीत भरू का काय करू, पाटीतच भरून ठेवते. कारण असं ठेवायचं गुरांच्या मागं कचऱ्याचा ढीग चांगलं पण वाटणं झाले मला. आता संध्याकाळचं रुटीन आपलं. तर आता हातपाय तोंड धुते, छान भांडी लावून घेते आणि दिवाबत्ती करते. काय करावं, चिंटी जागेवरची हालतच नाही, एका जागेवर बसून राहते, दिवस बसून राहते एकाच जागेवर. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी म्हटलं दिवसभर काही शूटच घेतलं नाही मी आज, कारण दिवस कसा जातोय तीच कळत नाही. मग व्हिडिओ अपलोड व्हायला उशीर लागला होता दुपारी, आणि परत कमेंट वाचत बसली, कमेंटला रिप्लाय करत बसली. परत मी व्हिडिओ बघितले, मी बरेच दिवस झालं मी ब्लॉगरचे म्हणजे 1-2 हिंदी ब्लॉगर आहेत, त्यांचे गावाकडचे व्हिडिओ खूप सुंदर असतात. खरं त्यांच्याकडे हिरवी शेती वगैरे आहे, दाखवायला छान वाटतं, घरची भाजीपाला वगैरे दाखवतात ना ते. तर त्यांचे मी ब्लॉग बघत असते बरं का, न चुकता बघत असते मी त्यांचे ब्लॉग. तर ते ब्लॉग बघण्यातच कसा वेळ गेला कळलंच नाही. आणि थोडंसं खांदलं इथं, तर खांदायला पण वेळ गेला. पण ते नंतर डोक्यात आलं की म्हणलं ट्रॅक्टरवाल्याकडनं थोडं नांगराणीचं एक रेग मारून घेतली ना, कारण बाथरूमच्या इथं ना मला नळ बनवून घ्यायचं आहे बाथरूमच्या इथं. कारण मी बरेच व्हिडिओमध्ये शेअर करते ना की पाण्याची प्रॉब्लेम आहेत, एकदा नळ बसवला म्हणजे मग थोडं कमी राहील प्रॉब्लेम. तर आता तो बोलला आहे ट्रॅक्टरवाला की उद्या येतो आणि देतो करून. त्याला म्हणले बाबा एकच रेष मारायची नांगराची, देते तुला 100-1 रुपये, ये बघू आता. आला तर लय बरं होईल, नाही तर एकटी कधी खांदत बसू तिथून इथपर्यंत. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.